नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीय शके 1945 या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छत्रपती शिवाजी उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांचे पूजन करण्यात आले. हिरामणी मुचंडीकर, परशुराम कोकितकर, विभाग प्रमुख किरण बडवण्णाचे, चंदू चौगुले, गजानन निलजकर तसेच इतर महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव भाजपमधील मतभेद माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीने दूर झाले आहेत. यंदा पुन्हा बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला निवडून देऊन नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचे आवाहन बेळगाव भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केले. आज बेळगाव शहरामध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव ही माझी कर्मभूमी असून बेळगावच्या विकासासाठी अनेक योगदान मी दिलेले आहे. विरोधी नेते आपण बाहेरून आल्याचा अपप्रचार करत आहेत. याआधी 2 वेळा बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून मी बेळगावचा विकास साधला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर तीव्र निशाणा साधला. गोहत्या कायदा व धर्मांतर कायदा वापस घेण्याची घोषणा केलेल्या काँग्रेस नेत्याकडून निवडणुकीच्या वेळी भगव्याचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रसंगी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, खासदार मंगल अंगडी, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना संसर्ग काळात बेळगाव जिल्ह्यासाठी वितरण करण्यात आलेले ऑक्सिजन हुबळी धारवाडला घेऊन जाऊन येथील नागरिकांना अन्याय केलेल्या जगदीश शेट्टर यांची बेळगाव जिल्ह्याला काय दिले आहे? आता येऊन कर्मभूमी म्हणत आहेत, आपण खुळे नाही. बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना बकरा केले जात आहे, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जगदीश शेट्टर यांच्यावर टीकास्त्र चालवले आहे. गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही प्रतिक्रिया दिली. एका अट्टल मोटरसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे. संजीव मल्लप्पा मेकली, वय वर्षे 24, राहणार बेक्कनहोळी, तालुका हुक्केरी असे त्याचे नाव आहे. त्याने केली इस्पितळ रोड व सदाशिवनगर परिसरात चोरलेली 3 हिरो होंडा स्प्लेंडर व 1 डिओ अशा 1,35,000 रुपये किमतीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांची घोषणा करून त्यांची समर्पक अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे दिलेले वचन पाळले आहे. या गॅरंटी योजनांची सर्व जाती धर्मातील महिलांना मदत झाली आहे, असे चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक हिल गार्डन येथे निवासी कार्यालयात महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. बेळगाव जिल्हा स्वीप समितीच्या वतीने आज शहरामध्ये मतदान सक्तीची जागृती जत्था काढण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जागृती जथ्याला राणी चन्नम्मा चौकात चालना दिली. स्वीप समितीचे सदस्य, विविध लोककला पथकाच्या कलाकारांनी जनतेची लक्ष वेधून मतदान सक्तीबाबत जागृती निर्माण केली. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गुरुवारी दुपारी जगदीश शेट्टर यांची माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी संपिगे रोड येथील खासदार मंगल अंगडी यांच्या गृह कार्यालयाला भेट दिली. उमेदवार जगदीश शेट्टर यांच्याशी त्यांनी 2 तासाहून अधिक वेळ चर्चा करून निवडणुकीच्या रूपरेषेवर चर्चा केली. जोशीमळा खासबाग बेळगाव येथे अनोळखी संशयित युवकाचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी या अनोळखी युवकाने 3 घरांची टेहाळणी केली होती. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच मार्केट पोलीस स्थानकाला याची माहिती दिली. गेल्या 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुद्धा याच युवकाने परिसरातील पाण्याच्या टाकीवरील झाकण लांबवले होते. चोरीची घटना घडल्यास पोलीस नागरिकांना सीसीटीव्ही का लावला नाही असे विचारतात. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज मिळून देखील पोलीस अजून गप्प का
असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी त्वरित येथे लक्ष देऊन चोरास पकडावे अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय मराठा पक्षाच्या वतीने लोकसभेसाठी 25 मराठा उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती कारवार मतदारसंघातील उमेदवार ईश्वर घाडी यांनी दिली आहे. गुरुवारी बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय मराठा पक्ष पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला असून आतापर्यंत कर्नाटकातील 25 जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचे घाडी यांनी सांगितले आहे. राज्यात 50 लाख मराठा समाजाची लोकसंख्या असून हा समाज मागासलेला आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासह राजकीय कार्यात मराठा समाज मागे राहिला असून समाजाच्या हितासाठी ही निवडणूक लढवित आहोत. त्यामुळे मराठा म्हणून या उमेदवारांच्या मागे किती जनता उभी राहील हे पाहावे लागणार आहे. या प्रसंगी राष्ट्रीय मराठा पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांचा घोळ अद्याप कमी झालेला दिसत नाही. गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची गुरुवारी मुख्य पोस्ट खात्यात गर्दी झाली होती. पैसे काढण्यासाठी वयोवृद्धांना दिवसभर रांगेत थांबावे लागले. त्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोस्ट खात्याने गृहलक्ष्मी योजनेचे व्यवहार सुरळीत करावेत अशी मागणीही होऊ लागली आहे. मणगुत्ती तालुका हुक्केरी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला 26 तारखेपासून सुरुवात झाली असून मंगळवारी सकाळी 6 वाजता महालक्ष्मी मूर्ती महाअभिषेक करून विविध पूजा करण्यात आल्या. सायंकाळी 7 वाजता उत्सव मूर्तीची ओटी भरण्यात आली. पारंपरिक पद्धतीने देवीला खेळवण्याचा कार्यक्रम रात्री 10 वाजता सुरू होऊन बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मिशीतील गादीवर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनगुत्ती बेनकनहोळी बोळशा नट्टी ग्रामस्थांकडून वाजत गाजत दिंडीने येऊन बेळगाव कॅम्प येथील सेंट मेरीज माध्यमिक शाळा परिसरातील रस्त्यावर असलेल्या मॅनहोलचे झाकण गायब झाले असून त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही नागरिकांनी या मॅनहोलच्या अवतीभोवती विटा ठेवून मॅनहोल उघडे असल्याचे निदर्शनास आणले आहे. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा वावर अधिक असतो तेव्हा संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर दूर करण्याची मागणी होत आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर निंबाळकर यांच्या लढतीची रूपरेषेची दिशा ठरवण्यासाठी कारवार जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मत्स्योद्योग व कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळ वैद्य, प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आर.व्ही. देशपांडे, कारवारचे आमदार सतीश सैल, शिर्शीचे आमदार भीमाण्णा नाईक व इतर वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या 10 वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताने अभूतपूर्व विकास पाहिला आहे. देशातील शेवटच्या माणसापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचल्या असून चिकोडी मतदारसंघातील सर्व लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मला पुन्हा विजयी करून मोदींचे हात बळकट करावे असे आवाहन खासदार व भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी येथे केले. राज्य व केंद्र सरकारकडून ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प निर्माण केले आहेत. पण ही जलकुंभे योग्य देखभाली अभावी निरुपयोगी झाली आहेत. यातील यंत्रोपकरणेही खराब झाली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा तर दूरच या उद्देशासाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचे चित्र कब्बूर येथे निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे. चिकोडी लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनातर्फे ठिकठिकाणी मतदार जागृती अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी निप्पाणीत प्रशासनाच्या वतीने मतदार जागृती रॅली काढण्यात आली.
यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच चिकोडी शहराला पाणी टंचाई भेडसावत असून शहरात शनिवारी 30 मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. सार्वजनिकांनी शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता सुक्या रंगाने रंगपंचमी साजरी करावी व वाया जाणारे पाणी वाचवण्यास हातभार लावावा असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नारायणपूर जलाशयातून 1 TMC पाणी नागरिक आणि गुरांसाठी पिण्याच्या उद्देशाने भीमा नदीला सोडले जात आहे. हे पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले असल्याने भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बहुग्राम योजना प्रकल्पाच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ दक्षता घ्यावी आणि कोणत्याही कारणास्तव पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन विजापूर जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी केले आहे. ते गुरुवारी इंडी तालुक्यातील हिंगणी बॅरेजला भेट दिली त्यावेळी बोलत होते. विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरात मध्यवर्ती सेना व चडचण जनस्नेही पोलीस ठाण्याच्या जवानांनी CPI यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन केले. HD मुल्ला, राघवेंद्र खोटा, होनप्पा तलवार यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन सुरू करण्यात आले. पथसंचलन बसवेश्वर सर्कल पासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून गणपती चौक, आगासी, पल्ल्याकट्टे, पंढरपूर रोड मार्गे जनस्नेही पोलीस स्टेशन पर्यंत करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.